ननंद भावजे. निशा दिसायला सुंदर, समजदार मुलगी. चार चौघात उठून दिसणारी होती. ती आर्किटेक्ट होती. देवाने तिला सर्वगुण संपन्न बनवले होते. ती जॉब करत होती. घरच्यांनीही लग्नाचं वय झालं म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. तिलाही तिच्यासारखाच शिकलेला मुलगा हवा होता. तिला एक स्थळ चालून आले. मुलगा वेल सेटल, दिसायलाही खूप सुंदर, तोही आर्किटेक्ट होता. शहरात फ्लॅट, गावाकडे शेती, बंगला, त्यामुळे नकार देण्यासारखे काहीच नव्हते. लग्न होऊन निशा घरी आली. सुरुवातीचे दिवस खूप छान होते. हळूहळू तिला घरातील लोकांचा स्वभावाचा अंदाज येऊ लागला. तिच्या सासरकडची लोकं खूप जुन्या विचारांची होती. मीनाताई म्हणजेच सासूबाई ताट सरकून बाजूला होत. त्यांचे एकच मत होतं की मी माझ्या सासूचं जशा प्रकारे सगळं केलं तसंच माझ्या सुनेनेही माझी देखभाल करायला हवी. घरातील सगळं काम करून ती जॉब करत होती. घरातील सर्व काम आवरून जात. घरातील सर्वजण जेवण झालं की हात धुवून बाजूला होत. त्यामुळे तिची खूप चिडचिड व्हायची. तिला कोणाचा सपोर्ट नव्हता. नवऱ्याला काही बोलायला गेलं की नवरा बोलत. माझ्या आईने आतापर्यंत हेच केले. पण तिला घर आणि जॉब सांभाळून करताना तिची खूप ओढाताण होते. 3 रूमचा फ्लॅट आवरताना तिला तारेवरची कसरत करावी लागत. त्यात घरातील भांडी, धुणं, फरशी, नाश्ता, स्वयंपाक हे सगळंच एकटीने करून जॉब करणे तिला अवघड जाईल. निशानी एक निर्णय घेतला. तिने घरातील कामासाठी कामाला मावशी ठेवल्या. कारण तिला त्यांची थोडीफार मदत होईल म्हणून. तर सासूबाईची किरकिर चालू झाली. घरात अजिबात स्वच्छता नसते. त्या कामवाल्या बाईला सासूबाईंनी काढून टाकलं आणि स्वतः काम करू लागल्या. तेही करताना बडबड सुरूच असायची. त्या सारखं बोलून दाखवत, आम्ही पण संसार केले, आमचे आयुष्य गेलं, पण आम्हाला कधी कामवाली बाई असते कामाला हेही माहीत नव्हतं. तिला आता हे सगळं असंही झालं होतं. समजूतदार असणारी निशा पूर्णपणे आतून तुटून गेली होती. एक दिवस तिची नणंद साक्षी रडतच घरी आली. आईच्या गळ्यात पडूनच रडू लागली. असं काय सांगितलं निशाच्या नंदेने आईला, ती एवढी बदलली? कोणालाच काही कळत नव्हते. निशाने साक्षीला लगेच पाणी दिले आणि चहा ठेवायला गेली. साक्षी बोलू लागली. घरातील सगळी मंडळी जमली होती. आई, मला घरातील रोजच्या कामाचा कंटाळा आलाय. घरात कोणीही जराही मदत करत नाही माझी. रोज बाहेर जाऊन जॉब करायचा आणि घरातली सगळी कामं करायची. खूप दमछाक होते माझी. मी निलेशला बोलायला गेले तर खूप भांडण झाली आमच्या दोघात. सासू सासऱ्यांनाही माझी काही किंमत नाही. रोज सगळ्यांच्या मागे पडण्याचा खूप कंटाळा आलाय आता मला. म्हणून मी घर सोडून आले. ज्या घरात माझी किंमतच नाही, मी का राहू त्या घरात मोलकरीण म्हणून? मला नाही जायचं परत त्या घरात. आई, तुमचा काळ वेगळा होता. आम्ही शिकलेलो असल्याने आम्हाला पण वाटणार ना स्वावलंबी आयुष्य जगावं, 4 पैसे कमवावेत. मी कामाला बाई लावली. तिलाही मी माझ्याच पगारातून पैसे देत होते. तरीही घरातील मंडळींना खटकले. तू सांग आई, माझं काय चुकलं? आता निशाच्या सासूचे डोळे उघडले होते. आपण आपल्या सुनेशी किती वाईट वागलो याचाही त्यांना पश्चाताप झाला होता. सासूबाईंनी निशाला बोलवून घेतले. खूप समजूतदार सून मिळाली मला, पण मी तिची किंमत केली नाही. तुला हवं तसं राहा आणि संसारही चांगला कर. माझे तुझ्यावर कसलेही बंधन नाहीत. निशा साक्षीला थँक्स म्हणाली. कारण आदल्या दिवशी निशाने साक्षीला फोन करून घरातील सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे निशाची नणंद साक्षीने असा प्लॅन केला होता. आपल्या आईचे वागणे तिलाही पटत नव्हते. साक्षी आणि निशा दोघीही बहिणीसारख्या राहत होत्या. दोघींचे विचार एकमेकींना पटत होते. पण साक्षीची आई जुन्या विचाराची असल्यामुळे निशाला बंधनात ठेवत होती. ते साक्षीला पटत नव्हतं. आज साक्षीमुळे निशाचा संसार वाचला. प्रत्येक घरात अशी एक नणंद हवी, वहिनीला समजून घेणारी. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.